आज सकाळची सुरुवात मस्त असं निवांत झाली होती, कारण सकाळचे जे काही कामं होते ते रात्रीच अर्धे करून घेतले होते मी. त्यानंतर सकाळी सकाळी उठून मस्त असं कारल्याची सुक्का भाजी करून घेतली. त्यासोबतच चपात्या बनवून घेतल्या. का आज भात वगैरे काही बनवलं नव्हतं, कारण भाजी सुक्की होती त्यामुळं. मग फटाफट लेकरांचं टिफिन वगैरे पॅक करून घेतलं. त्यानंतर जे काही उरलेलं स्वयंपाक होतं ते काढून ठेवला. ते काढून फटाफट भांडे घासून घेतले. का भांडे पण थोडेच होते, फक्त भाजी चपातीच केली होती म्हणून. ते झाल्यानंतर लगेच इथं देवपूजा करायला घेतली होती. देवपूजा करून घेतली. ते झाल्यानंतर मस्त देवाला नैवेद्य दाखवून घेतला. छान असा नमस्कार करून देवपूजा कंप्लीट करून घेतली. ते झाल्यानंतर ना आता बाहेर असं दरवाजाला मला हळदीचं लेपन लावायला खूप आवडतं आणि शुक्रवारी आणि मंगळवारी तर आवर्जून करते मी. त्यासोबतच आमोशा वगैरे असली तर तेव्हा पण करून घेते. आता इथे 2-2 दरवाजे आहेत, त्यामुळे थोडंसं वेळ लागतो. तरीसुद्धा एक 15-20 मिनिटात होऊन जातं. ते सगळं झाल्यानंतर असे काही दरवाजे दिसतात. खूप प्रसन्न वाटतं असं बघून, खूप छान वाटतं. आता हे सगळं सकाळी उठून लवकर केलं पाहिजे, पण इथं बाहेर पाणी वगैरे येतं आणि लेकरं पण बाहेर फिरतात म्हणून मी लवकर करत नाही. सगळं काम झाल्यावरच करून घेते. ते झाल्यानंतर मी आज चहा प्यायला बसले होते, कारण सकाळी 1 मिनिटसुद्धा मी बसले नाही, कारण मला आज 2 ब्लाऊज कंप्लीट करायचे होते 2 वाजेपर्यंतच. त्यामुळं सकाळी उशीर होईल म्हणून चहा वगैरे घेतला नव्हता. लेकरांना टिफिन देऊन येऊन चहा पिलं होतं मी. ते झाल्यानंतर लगेच इथं दोरे वगैरे काढून घेतले. त्यानंतर जे काही 2 ब्लाऊज शिवायचे होते ते शिवून घेतले. त्यानंतर हुक्क वगैरे लावायला घेतले. हुक्क लावून झाल्यानंतर लगेच येणार होते ते. तर 2 म्हणलं होतं मी, पण 2 वाजता काही झालं नाही. 2:30 वाजले होते गरजोपतर. आता पूर्ण 2:30 वाजेपर्यंत माझं पूर्ण 2 ब्लाऊजं पण झाले आणि घरचं काम पण झालं होतं. असं नॉर्मली आपण बसल्या ना, म्हणजे ब्लाऊज वगैरे द्यायचे नसले की खूप वेळ होऊन जातो मला. संध्याकाळपर्यंत 2-3 शिवते मी. तरीसुद्धा आज लवकरच झालं होतं. मग ते 2 ब्लाऊजं देऊन तेव्हापर्यंत लेकरंसुद्धा आले होते. त्यानंतर थोडंसं आराम केला. आराम करून लगेच इथं संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला घेतला. आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असं पिठलं भाकर बनवलं होतं मी. तर असा होता माझा आजचा दिवस. तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. चलो बाय.